करण्यासाठी जी सूत्री आहे त्यावरती आपल्या सर्वांना थोडक्यात मी सांगू इच्छितो. सरांनी सांगितल्याप्रमाणे की पहिली स्टेप आहे, मी फक्त स्पर्धा परीक्षा सांगत नाहीये, जीवनात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात पहिलं आहे की तुमचा गोल सेट करणं आवश्यक आहे. आणि गोल सेट करत असताना नेहमी गोल आपला मोठा असला पाहिजे आपल्या कपॅसिटीपेक्षा. म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाहतो की विद्यार्थी गोल सेट करतात की मला पोलीस भरती करायची आहे. काय करायचं आहे, मला पोलीस भरतीमध्ये उतरायचं आहे, जिल्हा पोलीस भरतीमध्ये कॉन्स्टेबल पदावरती, शिपाई पदावरती भरती, हे गोल ठेवतात. परंतु मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे नेहमी सांगायचे की तुमची ध्येय ही उच्च असली पाहिजे. की तुम्ही जर ध्येय जर छोटं ठेवलं तर तुम्ही जीवनात यशस्वी होण्याची शक्यता कमी होते. म्हणजे जर तुम्ही ध्येय ठेवलं की मला MPSCच्या माध्यमातून PSI म्हणून भरती व्हायचं आहे, जर असं ध्येय ठेवलं तुम्ही आणि त्यासाठी जर प्रयत्न करत राहिला तर सध्या कॉम्पिटिशनचा जमाना आहे. राऊत सरांनी सांगितलं की रेशो पॉईंटमध्ये 0.01%, म्हणजे जर 5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली MPSCची तर 50 मुलं सिलेक्ट होतात. बाकी जे आहेत उरलेले 4,99,950 विद्यार्थी हे पण कपेबल असतात, मात्र ते यशस्वी होतात. त्यामुळे आपलं ध्येय नेहमी उच्च असलं पाहिजे. जर तुम्ही PSI पदाची तयारी करत असाल आणि त्या लेवलचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी जिल्हा पोलीस भरती सोपी असेल, तुम्हाला सोपी वाटेल. परंतु तुम्ही जर प्रयत्न जिल्हा पोलीस भरतीचा केला तर आपण कुठेतरी होमगार्ड बनू. त्यामुळे सगळ्यात पहिलं आहे की गोल नेहमी उच्च पाहिजे, की उच्च ध्येय ठेवा तुमची, की MPSCची तयारी करा आणि त्यानंतर आपोआप तुम्ही ती तयारी करत असताना तुम्हाला मग जिल्हा भरतीच्या ज्या परीक्षा असतात त्या सोप्या वाटतात. माझे मित्र होते ते अत्यंत कमजोर होते अभ्यासामध्ये. कमजोर म्हणजे त्याचं फाउंडेशनच बरोबर नव्हतं. परंतु त्यामध्ये एक माझा मित्र होता, मी त्याचं नाव नाही घेत, परंतु त्यात एक चांगला गुण होता, तो जबरदस्ती जाऊन चिपकायचा. म्हणजे जे सिलेक्ट झालेले काही क्लास 2 झालेले ऑफिसर होते, क्लास 1 साठी ट्राय करायचे सुट्ट्या टाकून, तर तो त्यांच्यासोबतच राहायचा, त्यांच्या रूममध्ये जायचा, जबरदस्ती त्यांच्या मागे फिर हे काय वाचू, म्हणजे त्यांना परेशान करायचा. आणि तो खूप चांगला गुणधर्म आहे की आपल्या यशासाठी आपण सेल्फिश बनलं पाहिजे. माझा फायदा काय आहे की जे नवीन मुलं अभ्यास करतायत त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन होणं हे फायद्याचं आहे का, जे ऑलरेडी सिलेक्ट झाले, ज्यांनी 1-2 मुख्य परीक्षा दिल्या, जे क्लास 2 ऑफिसर बनले, ते फायद्याचे. माझ्या फायद्याचे कोणते, दुसऱ्याचे सांगितले ते. आपण काय करायचं, अशा विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या रूम जॉईन करायचं, त्यांच्या रूममध्ये जबरदस्ती त्यांच्या मागे फिरायचं, त्यांच्यासोबत राहायचं, ते काय वाचतात, कोणते पुस्तकं वाचतात, कोणत्या नोट्स आहेत. तर असं केल्यानंतर तुमचा जवळपास अभ्यासाचा एखादा वर्ष कालावधी कमी होईल. कारण मार्केटमध्ये आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात पुस्तकं आहेत, मोठ्या प्रमाणात नोट्स आहेत, परंतु त्या सर्वच कामाच्या नसतात. त्यापैकी त्या पुस्तकात या पुस्तकामध्ये हा चॅप्टर चांगला आहे, हा टॉपिक चांगला एक्सप्लेन केला, या पुस्तकामध्ये हा टॉपिक चांगला एक्सप्लेन केलेला आहे. हे कोण सांगू शकतो, ज्याने ती सर्व पुस्तकं पूर्वी वाचलेले आणि मग त्यांनी जी मेहनत केली तेवढी मेहनत आपली वाचली, की त्याचा अभ्यास त्याने 5 पुस्तकं वाचले त्या विषयाचे आणि त्यात त्याने सॉर्ट करून ठेवले की या पुस्तकातला हा टॉपिक चांगला होता, या पुस्तकामध्ये हा टॉपिक चांगला होता, हा या पुस्तकातून वाचायचा. तेवढा आपला वेळ वाचला, तेवढी आपली मेहनत वाचली. केव्हा, ज्या वेळेस आपण अनुभवी व्यक्तींच्या सानिध्यात राहू तेव्हा. नाहीतर जर तुम्ही जे सुरुवातीला तयार करतात, आपण काय करतो की तयारी करणारे 4 एकत्र येतात, रूम घेतात, अभ्यास करतात, मग शून्यातून सुरुवात आणि मग वर्षभर झाल्यानंतर समजतं की नाही हे पुस्तक तर चांगलं नव्हतं, ते दुसरं पुस्तक वाचायचं. मग आपला वेळ वाया गेला, मेहनत वाया गेली. त्यामुळे आपण जे अनुभवी आहेत, जे सिलेक्ट झालेले आहेत, त्यांच्या सोबत राहणे, त्यांच्या सोबत हे करणे हे आपल्याला फायद्याचं ठरणार आहे. आणि त्यासाठी आपण सेल्फिश व्हायचं, बिलकुल त्या बाबतीत निर्लज्ज बनायचं, की लाज वाटू द्यायची नाही की मी त्याच्या मागे मागे फिरतोय, मला तुमच्या रूममध्ये घ्या, मी तुमचा सोबत, असं बिलकुल लाज वाटून द्यायची. जर ज्या गोष्टीत आपला फायदा आहे त्या ठिकाणी लाजण्याचं काही कारणच नाही. आणि मी पाहिलंय की असे जे विद्यार्थी होते, आता आमच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप होता, मी MPSC तयारी करताना माझा लहान भाऊ आज रोजी API
मुंबईला आहे तो NCB मध्ये इंग्लिश मध्ये. तर तो जस्ट BCom ला होता. मी सिलेक्ट झालो. तो तर कॉन्व्हेंटचा विद्यार्थी, इंग्रजी माध्यमातून शिकलेला, त्याला MPSCचा गंध नाही. सर्व परीक्षा MPSCची मराठी माध्यमातून आणि मराठी PSI साठी मराठी व्याकरण आणि हे विषय त्याच्यासाठी अत्यंत नवीन. तो BCom फायनलला असताना आणि मी सिलेक्ट झालेलो होतो नायब तहसीलदार म्हणून. तर त्यामुळे मग मी त्याला वेळ देऊ शकत नव्हतो. मी काय केलं, मग माझे जे मित्र जे प्रिपरेशन करत होते, ज्यांनी 2-2 अटेम्प्ट दिले होते, जे PSI झाले होते मात्र राज्यसेवेची तयारी करत होते, त्यांच्या रूममध्ये मी ठेवला त्याला. तू जा आणि त्यांना सांगितलं की याला तुम्ही गाईड करा. तो माझा भाऊ फायनलला असताना BComला जो 0 होता, त्यावेळेस 2000 जागा आल्या होत्या PSIच्या, 1800 समथिंग आल्या होत्या. 108 बॅच म्हणतात त्याला PSIची. तर त्यामध्ये तो 3 महिन्यात तो पूर्व परीक्षा पास झाला. त्या माझ्या मित्रांच्या सानिध्यात राहून पुण्यामध्ये 3 महिन्यात तो पूर्व परीक्षा झाला पास. त्यानंतर 6 महिन्याने मुख्य परीक्षा झाली. मुख्य परीक्षा सुद्धा पास झाला आणि पहिल्या प्रयत्नात म्हणजे वयाच्या जवळपास 22व्या वर्षी तो PSI म्हणून सिलेक्ट झाला. कशामुळे की त्याला प्रॉपर गायडन्स मिळालं. जे मुलं तयारी करायचे, जे मुलं टचमध्ये होते, सिलेक्ट झालेले मुलं होते, त्यांच्या सानिध्यात तो राहिला आणि 1 वर्षाच्या आत तो 0 पासून PSI पदी हा सिलेक्ट झाला. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की तुमच्या सराउंडिंगचा किती फरक पडतो. तुमच्या सोबत जे राहणारे तुमचे रूम पार्टनर, तुमच्या सोबत अभ्यास करणारा जो ग्रुप आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो सिलेक्ट करताना आपण अनुभवी प्लेयर सिलेक्ट करायचे. ते लिंक लागते कुठून ना कुठून, कुठेतरी ओळखीचं सिलेक्ट झाला, त्याला पूर्ण आयडिया आलेली असते. तर त्याच्याकडून जे तुम्हाला मार्गदर्शन भेटेल ते अत्यंत मौल्यवान असणार आहे. तर आपल्याला दुसरा स्टेप आहे नियोजनाचा. नियोजन करायचं आहे प्रॉपर आपल्याला. त्यानंतर तिसरी स्टेप आली की आपण जे नियोजन केलं तर ते आपल्याला प्रत्यक्षात अंमलात आणायचं आहे. आणि त्यासाठी काय आहे, मेहनत, अभ्यास. तुमची तयारी असली पाहिजे. कमीत कमी दिवसात 8 तास अभ्यास, कमीत कमी किती, 8 तास. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला मेहनतीशिवाय पर्याय नाही. आणि त्यासाठी काय आहे की 8 तास रोज. आणि मग त्याचं काहींना कसं असतं की तुमच्याप्रमाणे असं आयडियल कधीच काही नसतं की सकाळी उठूनच अभ्यास केला पाहिजे, 5 वाजता उठलं पाहिजे, 4 वाजता उठलं पाहिजे. मी माझ्या आयुष्यात केवळ सकाळी लवकर उठलो नाही. माझ्यासाठी लवकर म्हणजे सकाळी 6:30 वाजता म्हणजे खूप लवकर उठलो. तर प्रत्येकाचं असतं की काहींचा कसं असतं संध्याकाळी अभ्यास होतो, संध्याकाळी 7 नंतर 8 नंतर रात्री 11-12 वाजेपर्यंत काही असे अभ्यास करतात. आणि आज रोज म्हणजे आजच्या घडीला मी पाहतो असे विद्यार्थी जास्त आहेत की रात्री 12-1-2 वाजेपर्यंत अभ्यास करतात, सकाळी 8 वाजता 9 वाजता उठणार, पूर्ण त्यांची दिनचर्या करून. तर तुमच्या सुटेबल वेळेप्रमाणे करा. आयडियल काहीच नसतं. व्यक्ती परस्पर अभ्यासाची जी पद्धत आहे, वेळ आहे, वेगळी असू शकते. परंतु 8 तास तरी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आपण किती स्टेप पाहिले आता. पहिला गोल आहे की नियोजन, की फक्त तुम्ही ध्येय सेट केला त्याने होणार नाही. की मी फक्त असं म्हटलं की मला IPS बनायचंय, मला IAS बनायचंय, तर फक्त म्हटल्याने आणि ध्येय सेट केल्याने होईल का. दुसरा टप्पा आला नियोजनाचा. की नियोजनामध्ये माझ्याकडे वेळ किती आहे, मी आता कोणत्या वर्षात आहे, त्याच्या तयारीला किती वेळ लागतो. जर आपल्याला MPSC UPSC करायची असेल तर त्याला किती वर्षाचा अभ्यास लागतो, त्याची तयारी रोज किती तास अभ्यास केला पाहिजे, सुरुवात कुठून करायची वाचनाची. मी अनुभवलंय की बरेच विद्यार्थी खूप अभ्यास करायचे, त्यांची पुस्तकं पाठ, काही विचारा सांगणार, मात्र प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी जी वेळ असते 2 तासाची ती खूप महत्वाची असते. त्याचं मॅनेजमेंट म्हणजे तुमचा अभ्यास पूर्ण मात्र प्रॅक्टिस 0. तो काय करणार, डायरेक्ट परीक्षेच्या दिवशी पेपरला देणार. मग काय होणार त्याचं की अटेम्प्ट नाही होणार पेपर. की त्याला येत संपूर्ण होतं, 200 पैकी त्याला 180 प्रश्न येत होते, परंतु त्याचे अटेम्प्ट झाले 120 पर्यंत तो प्रश्नापर्यंत पोहोचला आणि कट ऑफ लागला 140चा. त्याला संपूर्ण प्रश्न. मात्र त्याच्याकडे ड्रॉबॅक काय होता की प्रत्यक्ष पेपरच्या दिवशी जे लागतं की तुमचा माइंडसेट, टाइम मॅनेजमेंट, कोणता प्रश्न सोडायचा, केव्हा पुढे जायचं, एका प्रश्नाला किती वेळ द्यायचा, हे जेवढा तुमचा 50% अभ्यास महत्वाचा आहे तर 50% कशाला महत्व आहे की टाइम मॅनेजमेंट, पेपर मॅनेजमेंट, पेपर सॉल्विंग प्रॅक्टिस. त्यात एक तुम्हाला गुपित सांगतो की जे खूप कमी लोकांना माहिती आहे. पेपर सॉल्विंगची प्रॅक्टिस जी करायची असते ना, जो पेपरचा टायमिंग आहे ना त्याच वेळेस करायची असते. उदाहरणार्थ
की सीसॅटचा पेपर जर दुपारी 2 ते 4 आहे आणि सकाळी जीएसचा पेपर आहे 11 ते 1, 10:30 ते 11:30 12:30 जीएसचा असेल आणि दुपारी प्रत्यक्षात होणार आहे एमपीएससीचा, तर आपण प्रॅक्टिस करताना पण जेव्हा आठवड्यातला एक दिवस आपण प्रॅक्टिसला देऊ, प्रॅक्टिस पेपर मी सोडवणार, तर आपण आपल्या मनाने आपण काय करतो, 99 विद्यार्थी काय करतात, 99% विद्यार्थी की त्यांच्या वेळेप्रमाणे सायंकाळी पेपर सोडव, सकाळी सीसॅटचा सोडव, असं नाही करायचं. आपल्या ब्रेनमध्ये ट्रिगर असतात, आपण त्यांना ऍक्टिव्हेट करत असतो. तर आपण आपल्या ब्रेनला जर सवय लावली ना त्यावेळेस तोच विचार करण्याची, तर ऑटोमॅटिक ब्रेन त्या पद्धतीने चालतो. त्यामुळे मी पेपर सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करताना आणि जे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट होते त्यांनी मला एक सूत्र सांगितलं होतं की पेपर सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस प्रत्यक्षात जी वेळ पेपरची त्याच वेळेस करायची. मग जीएसचा पेपर असेल ना 11 ते 11 तर 11 ते 1, तर मी 11 ते 1 मध्ये टाइम लावून जीएसची प्रॅक्टिस करणार. जर दुपारच्या सेशनमध्ये सीसॅट आहे 2 ते 4, तर दुपारी 2 ते 4 हा झोपेचा कालावधी असायचा आमचा अभ्यास करताना. त्यामुळे सीसॅटच्या पेपरला आळस यायचा, खूप कंटाळा यायचा. म्हणून आम्ही काय करायचो, प्रॅक्टिस करताना सकाळी करायचो. मग आमचे एक सिनियर होते, तर त्यांनी आम्हाला हे सांगितलं असं नाही करायचं, दुपारी येणार सीसॅटचा पेपर. आणि त्याचा खूप फरक पडला की आम्ही चेक केलं की मग प्रॅक्टिसने ऑटोमॅटिक मग पेपरच्या दिवशी आपल्याला आपलं पण एक बॉडीचं एक टाइम टेबल असतं, ब्रेनचं पण एक टाइम टेबल असतं. मग ऑटोमॅटिक जो सीसॅटचा तुम्ही सकाळी प्रॅक्टिस केली आणि दुपारी प्रॅक्टिस केली आणि तुमच्या मेंदूला सवय लावला, तर एखाद्या प्रश्नावर मी जिथे अडखळत होतो, मला जास्त वेळ लागायचा विचार करायला, तर तो कमी वेळेत झाला वाटला. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे 50% वेळ अभ्यास आणि 50% वेळ तुमचा द्यायचा आहे पेपर क्वेश्चन अनालिसिस करणे, पेपर क्वेश्चनचं सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करणे, जुने क्वेश्चन पेपर हे करणे. आणि आता मी फक्त एमपीएससीचं सांगत नाहीये, मी केवळ एमपीएससीचं सांगत, सगळ्याच परीक्षा मी कधीही कोणती परीक्षेचा जर अभ्यास करायला सुरुवात केली तर मी सगळ्यात पहिला समोर ठेवतो सिलेबस. सिलेबस पाहून झाला माझा नेक्स्ट स्टेप मी काय करतो, मागचे क्वेश्चन पेपर, मागच्या 3-4 वर्षाचे क्वेश्चन पेपर, त्याच्याशिवाय मी पुस्तकाला हातच लावत नाही. मग क्वेश्चन पेपर अनालिसिस काय होतो, मग आपला व्ह्यू डेव्हलप होतो की अभ्यास करताना कोणत्या चॅप्टरवरती जास्त प्रश्न विचारले जातात, कोणत्या टॉपिकला. तुम्ही उगीच घेतलं पुस्तक आणि सुरुवात केली त्याला काहीच अर्थ नाही. आणि जर ही मेथड तुम्ही यूज केली की सगळ्यात पहिला वेळ द्यायचा क्वेश्चन पेपर, सगळ्यात पहिले सिलेबस नंतर मागच्या 4-5 वर्षाचे क्वेश्चन पेपर आणि त्यानंतर प्रत्यक्ष आपल्याला अभ्यास करायला सुरुवात करायची. आणि मग ऑटोमॅटिक आपल्याला समजतं की हा टॉपिक महत्त्वाचा आहे, या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारले जातात. मग आपण ऑटोमॅटिकली तिथे जास्त फोकस करतो, आपले कॉन्सेप्ट क्लिअर होतात. त्यामुळे कोणतंही पुस्तक हातात घेतलं आणि वाचायचं असं अजिबात धोरण करायचं नाही. आणि हे सूत्र सगळ्या ठिकाणी लागू आहे. आता जसं राऊत सर गेले, ते माझे आम्ही दोघं बॅचमेट आहेत, ते जसं मला वाटतं मला सिनियर आहेत. आता आम्ही LLB चे पेपर देत आहोत, आम्हाला वेळ भेटत नाही. आमचा इंजिनिअरिंगच्या असल्यापासून ते 1 नाईट स्टडीची सवय आम्हाला. उद्या पेपर आहे, आज सायंकाळी बसायचं. तर LLB चे पेपर आम्ही असेच दिले की संध्याकाळी मी बसतो, सिलेबस घेतो, सिलेबस झाला मग मागचे 4 क्वेश्चन पेपर बघायचे, त्यातून एक 15 क्वेश्चन काढायचे प्रोबेबल आणि त्या 15 क्वेश्चनची एकदम परफेक्ट तयारी करायची. दुसऱ्या दिवशी जाऊन सकाळी पेपर लॉचे द्यायचे. आणि चांगली गोष्ट अशी आहे की 3 सेमिस्टर झाले मात्र माझा एकही पेपर बॅक नाही. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे विदाऊट चीट करता. मी बघतो माझ्या आसपास मॅडम बसलेले विद्यार्थी आहेत ना, मला इतकं विशेष वाटतं. आता माझा नंबर त्या SS गर्ल्स हायस्कूलमध्ये होता, गर्ल्स कॉलेजमध्ये, तिथे शेजारी आहे ना आपल्या. तर आमचं NMD कॉलेज जे आहे तर तिथे मी पाहतो BSCचे पण मुलं मुली असतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मॅडम या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला, 100% विद्यार्थी चीट करतात. आणि त्यातही एकदम याने चीट करतात कोण माहिती का, मुली एकदम डेअरिंग पेपर एकाच बेंचवरती येतात. आता माझ्या आणि काय माझं बॅच दरवेळेस माझ्या शेजारी मुलगी देते BSCची कोणती, तर असं क्वेश्चन पेपर वाटलं त्याला ते चीट बाहेर काढतात आणि चीट पाहून लिहायला सुरुवात करतात. तर मी एक दिवशी एका मुलीला, तुला माहिती होतं हा क्वेश्चन येणार आहे, तर ती म्हणलं मग वाचूच नका नाही देऊ, म्हणजे सगळ्या चीट असतात त्यांच्याकडे, परंतु मग तुम्ही वाचूच का नाही. तर हे अत्यंत चुकीचं आहे. मी त्या गोंदियामध्ये पाहिलं की तुम्ही स्वतःला फसवताय. तुम्ही शिक्षकांना त्या क्लासमध्ये उपस्थित तुम्हाला वाटवलं की फसवलं, आपल्याला मजा येते आणि आपण पास झालो, परंतु तुम्ही कुणाला फसवत नाहीये, तुम्ही त्या टीचरला फसवत नाहीये, तुम्ही स्वतःला फसवताय.
हे तुमचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे अयशस्वी होण्याचं. जर असं तुम्ही कॉपी करून चीट करून जर पास झाले, मला मॅडम अक्षरशः शेवटच्या पेपरच्या इतका त्रास झाला त्या चीट आणि इकडे तिकडे त्यांचं आहे. मी त्या मॅडमला रिक्वेस्ट केली, एक बेंच रिकामा होता, मॅडम मी तिथे जाऊन बसू का, आणि मग मी रिकामा बेंचवर जाऊन बसतो. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की चीट करून आपण, तुम्ही करा ना स्वतःची मेहनत. तुम्हाला जर माहित आहे क्वेश्चन पेपरमध्ये काय येणार आहे, तुम्ही वाचत का नाही? कुठे वेळ देत आहे तुम्ही? तर रोज फक्त सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, तर ते सांगायचं राहून गेलं. ते तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं. एक वाक्य मी नेहमी सांगतो प्रत्येक ठिकाणी, हे जे वर्ष आहेत तुमच्या आयुष्यातले 3, 4, 5 वर्ष कॉलेजचे, आफ्टर 12 नंतरचे, हे डिसाइडिंग आहेत तुमच्या आयुष्यातले. तुमचं येणारा 50 वर्षाचा काळ आयुष्यातला, तुमचं वय असतं 20 वर्ष, आपण ॲव्हरेज प्रत्येकाचं आयुर्मान 70-75 समजूया. तर तुम्ही या 4-5 वर्षामध्ये जी मेहनत करणार आहे त्यावरती तुमचं येणारं 50 वर्षाचं आयुष्य डिपेंड राहणार आहे. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जर या 4-5 वर्षामध्ये मेहनत केली, इमानदारीने मेहनत केली, अभ्यास केला, दिवस रात्र अभ्यास केला, सिन्सिअरिटी ठेवली, तर येणारा जो 40-50 वर्षाचा काळ आहे तुमच्या जीवनातला, तो अत्यंत चांगल्या प्रकारे चांगली लाईफ जगू शकता तुम्ही. एक म्हणजे सन्मानाची जीवन तुम्ही जगू शकता, एक अधिकारी बनू शकता. अधिकारीच नाही, कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही गेले तुम्ही तिथे यशस्वी होणार जर तुम्ही या पिरियडमध्ये मेहनत केली तर. परंतु याच्या विपरीत सांगतो, तुम्ही जर या 4-5 वर्षामध्ये मौज मजा केली, सतत सोशल मीडिया, फेसबुक, मोबाईल, व्हॉट्सअप, पेपर आले तर चीट करा, हे करा, तर तुम्ही डोक्यात ठेवा, जर असं कोणी वागत असेल ना, तर तुम्ही डोक्यात ठेवा की आपला पुढचा येणारा 40-50 वर्षाचा जो कालावधी आपल्या आयुष्यातला, तो आपला मेहनतीत जाणार. आपल्याला आयुष्यभर रोजंदारीचं काम, लिमिटेड सोर्सेसमध्ये सगळं भागवणे, गरिबीचा काळ, तो आपल्याला पाहायला लागणारच आहे. चल आवा त्याच्यासोबत. आणि हे डोक्यात ठेवायचं नेहमी की जर आपण या 4-5 वर्षात मौज मजा मस्ती केली, आई बापाच्या जीवावरती गाडी घे, मोबाईल घे, फेसबुक येते, तर तयारी ठेवायची की येणारा काळ आपला 40-50 वर्षाचा नेहमी आपल्याला दुसऱ्याला पाहण्यातच जाणार आहे की त्याच्याकडे गाडी आहे, त्याच्याकडे बंगला आहे, त्याच्याकडे या आहेत गोष्टी. आणि जर या ह्याच्यात तुम्ही मेहनत केली तर तुम्ही पाहिजे ती गोष्ट स्वतःचं चांगलं घर खरेदी करू शकता, स्वतःचा चांगला मोबाईल खरेदी. मी माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये मेहनत केली, अजिबात नाही. माझ्याकडे पैसे असायचे, घरचे पैसे द्यायचे, परंतु मी कधी पिक्चरला नाही जायचो, कधी म्हणजे फालतूचे हे नाही करायचो, अभ्यास केला. परंतु आज म्हणजे माझं जीवन, माझं सांगण्याचा उद्देश हे नाहीये, मी तुम्हाला म्हणजे इन्स्पायरिंग सांगतो, परंतु आज माझं मी अत्यंत चांगलं जीवन जगतोय. मला जी गोष्ट पाहिजे ती मी खरेदी करू शकतो. मला मोबाईलचा शौक मी दुसऱ्या दिवशी लॉन्च झाल्यावरती आयफोन घेतो. तर अशा तुमच्या ज्या चांगल्या हे आहे. आणि माझं पहिल्यापासून एक वाक्य असायचं की माझे मित्र होते, माझी पण घरची परिस्थिती चांगली होती, परंतु मी ठरवलं होतं की बाप कमाईवरती कधीच आईश करायची नाही, बापाच्या कमाईवरती आईश करायची नाही, आप कमाईवरती आईश करायची. म्हणजे स्वतः पैसे कमवून स्वतः आपलं जीवन चांगलं बनवायचं. बापाच्या पैशावरती काही नाही, फक्त आपल्या प्राथमिक गरजा भागवायच्या. बापाने आपल्याला शिक्षण दिलं चांगलं, 2 टाइमचं जेवण दिलं, राहायला चांगलं घर दिलं, हेच सफिशियंट आहे. परंतु बापाच्या जीवावर चांगली गाडी पाहिजे, चांगला मोबाईल पाहिजे, चांगले कपडे पाहिजे, असं कधीच आपण फोन केला नाही. आणि हेच सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. आणि सतत मी सांगितलेलं वाक्य स्वतःला टॉर्चर करण्यासाठी लक्षात ठेवा की आपण जर अशी लक्षात आलं पाहिजे तुम्ही मित्रांसोबत मजा मस्ती करताय, अभ्यासचा लेक्चर बंक केलं, कॉलेजच्या दिवशी चीट केली, त्या दिवशी डोक्यात येऊ द्या की माझा येणारा काळ हा दुःखात जाणार आहे, येणारा 40-50 वर्षाचा कालावधी. आणि त्यावेळेस तुम्हाला पश्चाताप केल्याशिवाय काहीही राहणार नाही. एकदा हा कार्यकाळ निघून गेला तुमचा अभ्यासाचा, नंतर मग पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. आणि तो सगळ्यात जीवनातला वाईट काळ असतो, तो पश्चाताप. आणि आपल्याकडे वेळ निघून जाते ना, मग जे जुने लोक आहेत आणि त्यांच्याकडून विचार की मी जर त्यावेळेस अभ्यास केला असतो, मी आज असा असतो, मी जर त्यावेळेस हे केलं असतो तर मी आज असा असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे गोल निश्चित करा, नियोजन करा, मेहनत करा, प्रॅक्टिस करा. या जर गोष्टीचा तुम्ही नियमितपणे फॉलोअप केला तर जीवनातल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये, प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही निश्चितच यशस्वी होताल. आणि तुमच्या येणाऱ्या जो काळ आहे त्याबद्दल मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि माझे 2
शब्द या ठिकाणी संपवतो. आयोजकांनी मला इथे बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे देखील आभार व्यक्त करतो. धन्यवाद.